मी आता ट्रिपला निघतोय आणि मी एक गोष्ट ऑर्डर केलेली तर ती गोष्ट उद्या येणार होती. तर मी विचार करतो यार, हा पोटलीमध्ये ती गोष्ट आहे. खूप लोकांना ही पोटली बघून कळलं असेल की ह्याच्यामध्ये काय आहे. ह्याच्यामध्ये आहे Concrete drains where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. सो गुड मॉर्निंग गाईज. आजचा माझा सेटअप, तर आजपासून जो पण सेटअप आहे तर तो ह्या ट्रायपॉडनी सेट करणार आहे. सो मला पण मजा येते. थोडासा फर्स्ट डे आहे तर थोडासा अँगलचा लफडा होऊ शकतो. सो सेटअप कसा वाटतोय बाकी सांगा मला, आणि अँगल कसा येतोय नक्की सांगा. तर आता वाजलेत मॉर्निंग 5:30 आणि मी आता चाललो आहे जिमला. आणि जिमवरून ॲक्च्युली बऱ्याच टायमानंतर जिमची करतोय. मध्ये मध्ये जात होतो जिमला पण व्हिडिओ नाही काढली. पण आता 15 डेज चॅलेंज पण चालू होतं तर म्हटलं एक लास्ट अपडेट देऊ, कारण माझे 15 डेज कंप्लीट झाले पण त्याच्यानंतर काही व्हिडिओ बनवायला टाईम नाही भेटला. तर बोललो आता 15 डेज चॅलेंज कंप्लीट झाले तर आता जाऊन पहिले व्हिडिओ बनवतो आणि तुम्हाला सांगतो की काय अपडेट आहे, माझं वजन किती लूज झालं आहे. हे फर्स्ट डे असल्यामुळे मला थोडासा ट्रस्ट इश्यू होतं याच्यावर. काय माहीत काय, ॲक्च्युली आहे एकदम स्ट्रॉंग पण ट्रस्ट इश्यू होत आहे की काय व्हायला नको. सो मी पण थोडं घाबरतच व्हिडिओ बनवत आहे. बट असं होणार नाही. बट असतं ना की नवीन आहे तर थोडंसं फिअर असतं, पण एकदा ट्रस्ट झालं की काय इश्यू नाही. जेव्हा आपण फोन पण घेतो तेव्हा स्टार्टिंगला एकदम नॉर्मली यूज करतो, त्याच्यानंतर तो आपला हँडी यूज होऊन जातो एकदम. सो सेम याचं पण असंच होणार आहे. आता नवीन आहे तर एकदम नीट इज्जतीत वापरेल, बट नंतर एकदा यूज झाला सो त्याच्यानंतर मग नीट राहील. तर आणि हा अँगल, आता जो नवीन अँगल आहे तो कसा वाटतोय नक्की सांगा. On the corner where the shadows creep, whispers of the city's secrets they keep. Underneath the street lamp steady burn. Life's a game of dice, waiting your turn. City lights shine, but they never show the truths we hide, the things we don't know. Concrete jungle beats in the air. Dreams take flight, but beware, beware. Tells tales on the subway line. Lost souls searching, trying to redefine. Echoes of struggle in alleys tight. Fighting for a moment under neon light. Corners hum with a jazzy groove. Time stands still, it's hard to move. The rhythm of life, fast and slow. Navigate the maze, let the story flow. Bare knuckle ते truth. सकाळी ॲक्च्युली भाज्या फ्रेश भेटतात तर बोललो आता भाजी घेऊन घरी जाऊ. आईने सांगितलं टिफिनला काही नाही आहे तर भाजी घेऊन ये, तर आता भाजी घेऊन चाललोय घरी. आता ऑफिसला निघालोय आणि आता आमची प्लॅनिंग चालू आहे की उद्या कुठेतरी ट्रिपला जायचं. बाय द वे आज सॅटर्डे तर आज नाईटला कुठेतरी जायचं. तर तुम्ही जोपर्यंत हा व्लॉग बघत असाल तोपर्यंत मी त्या ट्रिपवर असेल. ती काय अशी जास्ती लांब नाही आहे, कल्याणच्या जवळच आहे. तर पुढच्या व्लॉगमध्ये परत ॲडव्हेंचर, परत एक मजा, परत अजून सगळे मित्र भेटतील. आणि हे नवीन आहेत, सगळे ऑफिसचे मित्र आहेत तर त्यांच्या कलिग सोबत जाणार आहे. आणि आज वातावरण पण एवढं चांगलं आहे की सूर्य निघालाय. आम्ही विचार केलेला पावसात जायला, त्या जागेवर मजा येईल पण पाऊसच पडत नाही. आता अगर अशी इच्छा होती अगर आता पाऊस पडला तर खरंच मजा येईल, तेव्हा तिथे अजून मजा येईल. अशी पण येईल पण अगर पाऊस पडला तर तिथे जायची अजून मजा येईल. तर लेट्स सी, बघू काय होतंय. आता पहिले फटाफट पोहोचतो, आता उशीर झालाय. तर आता जस्ट पोहोचलोय ऑफिसच्या इथे आणि फॉर अ गुड न्यूज माझ्याकडे एक डिव्हाइस आलंय. माझं नाही आहे, मित्राचं आहे, त्याने दिलं आहे मला. तर ते असं डिव्हाइस आहे की त्याच्याने व्हिडिओ एवढ्या सुंदर बनतील, एवढे भारी व्ह्यूज येतील, एवढे सिनेमॅटिक व्ह्यूज घेऊ शकतो, खूप साऱ्या गोष्टी त्याच्याने करू शकतो. तर ती काय आहे तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. आता जस्ट घरी पोचलोय आणि आज एक गुड न्यूज भेटली. मी आता ट्रिपला निघतोय आणि मी एक गोष्ट ऑर्डर केलेली तर ती गोष्ट उद्या येणार होती. तर मी विचार करतो यार, काश अगर ती डिलेवरी आज आली तर एकदम मजा येईल. तर ती डिलेवरी फायनली आज आलेली आहे आणि ती काय गोष्ट आहे जी माझ्या उद्याच्या ट्रिपसाठी, व्हिडिओसाठी सुद्धा मदत करणार आहे. हां, मी तुम्हाला एक अगोदर सांगितलेली ती गोष्ट पण दाखवतो. तर
आणि त्याच्या अगोदर जी माझी अगोदर मी आधी डिलिव्हरी मागवलेली, तर ती काय आहे, तर ती गोष्ट आहे ग्रेनारोचा माईक आहे. माझा या माईक खोलतो फटाफट, मग तुम्हाला दाखवतो. येस. आणि मी खूप सर्च केलंय आणि हा माईक ऍक्च्युली चांगला आहे. ग्रेनारोचा एक हॉलीलँड म्हणून पण आहे, तो पण एक माईक चांगला आहे आणि हा पण एक माईक चांगला आहे. बेस्ट माईक आहे. तर एक बजेटमध्ये पण येतो आणि बेस्ट पण येतो. ब्लॅक कलरचा माईक आहे. तर बघू हा माईक कसा आहे. आणि ह्याच्यातून आवाज, आता जे मी बोलतोय तर ते डायरेक्ट विदाऊट माईक बोलतोय. डायरेक्ट जे आपल्या आयफोनमध्ये जे नॉर्मली रेकॉर्डिंग होतं त्याच्यातून बोलतोय. वाव, इट्स ॲक्च्युली लुकिंग गुड. हा म्हणजे व्हिडिओमध्ये भले कळत नसेल, बट इट ॲक्च्युली लुकिंग गुड. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी भेटतात. आणि तसं इथे खाली एक बॉक्स आहे, तर त्या बॉक्समध्ये आय थिंक याच्यामध्ये केबल आहे. ह्याच्यावर फोटो पण आहे. हां, याच्यामध्ये एक टाईप सी केबल आहे आणि दोन हे चोमू दिलेले आहेत. दोन हे दिलेले आहेत की जे आपण माईकच्या वरती आपण लावू शकतो. हे पण चांगले आहेत. आणि या माईक वरती डेड कॅट दिलेली आहे. याची क्वालिटी ॲक्च्युली चांगली आहे. ॲक्च्युली याची क्वालिटी चांगली आहे. तर ह्याला आता फटाफट सेटअप करू आणि बघू याच्यातून कसा आवाज येतोय आणि डिफरन्स काय येतोय का नक्की सांगा याच्यामधून. आणि तुम्हाला फरक काय कळतोय का ऑडिओमध्ये कळेल. मी पण आता फर्स्ट टाइम ट्राय करतोय. लेट सी की कशा प्रकारे होतोय. आणि हा रिसिव्हर असतो, तर हा रिसिव्हर सी टाईप आहे. तर हा आयफोनच्या प्लगमध्ये जातो आणि त्याच्यानंतर ह्याला व्हाया ब्लूटूथ ह्याला कनेक्ट करायचं आणि मग बघू आता की कसा आवाज येतोय. लेट सी, ट्राय करू. आणि ह्याच्यानंतरचा जो आवाज ऐकाल तो ग्रेनारो माईक मधून तुम्ही ऐकाल. लेट्स स्विच द व्हॉइस. आणि आता या माईकला पेअर केलेलं आहे. याच्यामध्ये 3 व्हॉइस कॅन्सलेशन आहेत. जसं फर्स्ट म्हणजे इथे लाईट आहे, तर हे फर्स्ट टिक केलं, सेकंड केलं तर फर्स्ट नॉईस हा फर्स्ट नॉईस कॅन्सलेशन. जो अगोदर होता तो नॉर्मल व्हॉइस आहे. आता हा फर्स्ट नॉईस कॅन्सलेशन आहे. काय फरक कळतो तर सांगा. त्याच्यानंतर परत क्लिक केलं तर आय थिंक लाईट 2दा ब्लिंक होते. मी यूट्यूबवर बघितलेली अगोदर व्हिडिओ याची. हां, आणि हा सेकंड लेवल नॉईस कॅन्सलेशन आहे. तर ह्या नॉईस कॅन्सलेशनमध्ये फरक आहे. आणि थर्ड 3दा लाईट ब्लिंक होते. राईट, 3दा लाईट ब्लिंक होते म्हणजे हा थर्ड नॉईस कॅन्सलेशन. पण थर्ड नॉईस कॅन्सलेशन मध्ये थोडी व्हॉइस क्वालिटी कमी होते असं मी ऐकलेलं. तर याच्यातून कशी येते व्हॉइस क्वालिटी नक्की सांगा. आणि आता मी जी उद्या ट्रिपला जाणार आहे, बी एक्साइटेड आणि उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. आणि याची ऑडिओ तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा. तर आणि सेकंड गोष्ट जी मी आता मागवलेली, हा फर्स्ट ग्रेनारोचा माईक आहे. अगर तुम्हाला पाहिजे असेल तर बजेटमध्ये चांगला माईक आहे. अगर ह्याची लिंक मी कमेंटमध्ये टाकतो. याच्यामध्ये अजून पण आतमध्ये खूप साऱ्या गोष्टी दिल्या, पेपर वगैरे दिलेले असतात. इट्स ओके. पण याच्या व्यतिरिक्त अजून काय आहे ते पण दाखवतो आणि ह्या माईक मधून कसा आवाज येतोय तर ते पण सांगा. आता ह्याला आपण आधी लेवल 2 ला सेट करू. आणि ह्या माईकची एक गोष्ट आहे, ती मी कुठल्याच व्हिडिओमध्ये नाही बघितली. मी फर्स्ट टाइम बघतोय ती गोष्ट म्हणजे ह्या बॉक्समध्ये जी ही USB केबल आलेली, तर ह्याच्यामध्ये 2 केबल एकाच USB मध्ये नाही. हे मी फर्स्ट टाइम बघितलंय. तर ही एकदम युनिक गोष्ट आहे. हे कुठल्याच व्हिडिओमध्ये नाही सांगितलं आहे का की ह्याच्यामध्ये एकाच ह्याच्यामधून म्हणजे एक साथ हे जे 2 आपले छोटे छोटे माईक आहेत तर हे एक साथ रेकॉर्ड होऊ शकतात. दिस इज द बेस्ट थिंग. आणि सेकंड गोष्ट जी आपल्याला भेटलेली आहे, तर मी विकत नाही घेतलंय, पण आपल्याला भेटलेलं म्हणजे आपल्याला एका फ्रेंडने आपल्याला दिलेलं आहे, समोरून दिलंय. आणि ते म्हणजे ह्या पोटलीमध्ये ती गोष्ट आहे. खूप लोकांना ही पोटली बघून कळलं असेल की ह्याच्यामध्ये काय आहे. ह्याच्यामध्ये आहे येस, GoPro Max 360. हा थोडा ओल्ड व्हर्जन आहे, बट येस, काम मस्त करतो. 360 व्ह्यू येणार आहे, ज्याच्याने मी एवढा एक्साइटेड नाही ह्याच्याने व्हिडिओ काढायला. कारण ह्या व्हिडिओचे मी रिव्ह्यू पण बघितलेले, ह्याच्या व्हिडिओज पण बघितलेले आहे. एवढ्या भारी निघतात ह्याच्यातून व्हिडिओ. तर येस, GoPro Max.
तर ह्याला मी कनेक्ट करतो. आता वाजलेत 6:30 आणि मला 10-10:30 निघायचं आहे, कारण तेव्हा सगळे लोक येणार आहेत. तर आता थोडा टाइम रेस्ट पण करतो, कारण ड्रायव्हिंग पण करायची आहे मला. तर ही व्हिडिओ शॉर्ट अँड सिम्पल ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि ह्याच्यातल्या सगळ्या गोष्टी, नवीन माईक, आता जे ऑडिओ ऐकतात ते पण या माईकने ऐकतात ग्रेनरोचा. तर ह्या माईकची क्वालिटी कशी वाटली, गोप्रो कसा वाटला नक्की सांगा. आणि उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, हर हर महादेव. Hit that bass line nice and slow. Talk box singing, let the rhythm